कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या लेकीचा फोटो दाखवून माझ्या जखमा ताज्या करतेस तू भैरवी। हॅलो, काय जगन्नाथराव, कसं वाटलं सरप्राईज? तेव्हा ना टचकन असं पाणी आलं असेल डोळ्यात तुमच्या। आलं का? आलं ना? आलंच असणार आहे। मी ओळखते जगन्नाथराव तुम्हाला। अरे बापरे, अलकाताई पण रडतायत का? सॉरी हा अलकाताई, मला वाटलं तुम्हाला आवडेल माझं पाठवलेलं गिफ्ट, पण ठीक आहे राहिलं। पण पुन्हा असे गिफ्ट नको असतील ना तर काय करायचं माहितीये ना? भैरवीच्या वाटेत आडवं यायचं नाही। माझ्या लेकीच्या करिअरच्या वाटेत आडवा येऊन दाखव तू। त्यात आज जे रडवलंय ते काहीच नाही। जिवंतपणी तुला इतक्या मरण यातना देईन, इतक्या मरण यातना देईन की देवाकडे भीक मागशील तू मरणाची। नाही पुन्हा तुला असा धडा शिकवला ना जगन्नाथ, त्याचं नाव नाही लावणार मी भैरवी। बस ठेव फोन। राजकुमार, प्रोडक्शन डिझाईनवर जरा लक्ष दे, आधी सुद्धा सांगितलं होतं तुला। मॉम, सारंग त्याच कामासाठी आज सकाळीच निघालाय। त्याने मार्केटिंग आणि प्रोडक्शन टीमची एक स्पेशल मीटिंग बोलवली। बघा, न सांगताच मुलगा कामाला लागलाय, हीच अपेक्षा तुझ्याकडून होती राजकुमार। मी करणारच होतो, पण काय इट्स ओके, बघू आपण। अरे भैरवी, तारा, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज। मानलं हा तिलोत्तमा तुला। काय काय कमालीची प्रोफेशनल आहेस तिलोत्तमा। म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की एवढं सगळं घडून गेल्यानंतरही तू आज एकदम नॉर्मल होऊन काम करतेस। मला नाही कळत आहे इतकं काही घडून गेलंय म्हणजे। तिलोत्तमा, काल सारंग कॉन्सर्टला आला होता ताराच्या। हो, कारण त्याला ताराचं गाणं खूप आवडतं। ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की सारंगला ताराचं गाणं खूप आवडतं, त्याचं म्युझिकवर खूप प्रेम आहे। पण सारंग कॉन्सर्टला आल्यावर तिथं काय घडलं हे तुला माहित नाहीये का? सॉरी, मला कळत नाहीये काय झालंय नेमकं। एक मिनिट, तारा जरा सांग सगळ्यांना काल कॉन्सर्टला काय घडलंय ते। आंटी, माझं गाणं संपलं तेव्हा
तिथे अचानक सगळे लाईट्स गेले होते. एक मिनिट. सारंग तिथे असताना लाईट्स गेले? हो, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कॉन्सर्टला ते जगन्नाथजी सुद्धा आले होते. ते का आले होते ते नाही माहित मला, पण आय थिंक ही गोष्ट तुम्हाला कळणं खूप इम्पॉर्टंट आहे. पिक्चर क्लिअर आहे ना? जगन्नाथने हा सगळा ड्रामा घडून आणला, लाईट वगैरे ऑफ केले आणि ह्या मॅडमने वाचवण्याचं नाटक केलं असणार. तिलोत्तम, हे जे काय घडतंय ना वारंवार ते नॉर्मल नाही आहे. गेल्या वेळी सारंग जेव्हा हरिनाम सप्ताहाला आला होता तेव्हाही असंच काहीसं घडलं होतं. इनफॅक्ट याही पेक्षा खूप भीषण काहीतरी घडलं होतं. काय खरंच तिलोत्तमा, तुला कशाचीच कल्पना नाहीये का? तिलोत्तमा, आपल्या सारंगवर जगन्नाथने जीव घेणा हल्ला केला होता. सारंग मेंदळेंना मारायची सुपारी तुला कोणी दिली होती? या माणसाने सांगितलेलं. हे खरं आहे? ऐश्वर्या, हे खरं आहे का? तू आणि अमृता, तुम्ही दोघी होतात ना तिथे? मला नाही सांगता आलं. कम ऑन ऐश्वर्या, दिस इज सिरियस. सारंगला हात लावायची हिंमत कशी झाली? थांब जरा. काय थांब आई? तो जगन्नाथ आपल्या घरी येऊन आपल्याला धमकी देऊन गेला, तेव्हाही तू मला म्हणालीस थांब, काही करायचं नाही. आज तो जिवंत आहे कारण तू आम्हाला थांबवलंयस. आणि इथे प्रश्न सारंगच्या जीवाचा आहे. एक्झॅक्टली. सारंगवर हल्ला केला त्याने आई. उद्या तो नीलवर हल्ला करेल, बाबांवर हल्ला करेल, तेव्हाही तू सांगणार आहेस का थांब, काहीच करायचं नाही आम्ही? तो हे असंच करत राहणार आई. आणि तू आम्हाला सांगत राहणार का थांब? राजकुमार, वेळ आली की ते सगळं करू आपण, पण आत्ता नाही. आत्ता जगन्नाथला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार, पण कायद्याने. मला त्याला जेलमध्ये सडताना बघायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.